माझ्या हातात तेव्हा तो अनेक वर्षांपूर्वीचा कागद होता, ज्यावर लिहिलेला पत्ता मी वारंवार डोळे उघडून मिटून पाहत होतो. समोरच्या रस्त्याचे जुळवून पाहत होतो, कारण मला खरंच विश्वास बसत नव्हता की हा पत्ता अगदी इथचा आहे. माझा आश्चर्याचा ठिया तोडलाच तेव्हा मी त्या कागदावरचा घर नंबर समोर उभा होतो. ते काही साधं घर नव्हतं, अगदी एखाद्या महालाप्रमाणे मोठं घर असल्यासारखं वाटत होतं. मला वाटायला लागले की खरंच अनेक वर्षांपूर्वी ती आजी माझ्याशी थट्टा करत नव्हती, कारण ती स्त्री दिसायला ती खूप गरीब दिसत होती. तिच्याकडे एक रुपयाही नव्हता. भीतीने मी गार्डला माझं नाव सांगितलं. मला वाटलं की माझी अवस्था पाहून तो मला इथून बाहेर फेकून टाकेल. मला तर खरा धक्का बसला तेव्हाच बसला, जेव्हा माझं नाव ऐकून तो गार्ड मला सलाम करू लागला आणि आदराने मला त्या महालाच्या सर्वात सुंदर खोलीत घेऊन गेला. खरं तर ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वीची आहे. माझं नाव सौरभ आहे आणि मी या रोशनीने भरलेल्या चमकत्या शहरातला एक छोटासा रहिवासी आहे, जिथे लाखो लोक रोजगार शोधायला बाहेर पडतात आणि संध्याकाळी थकून घरी परततात. माझं आयुष्य हे सगळं लोक माझ्यासारखेच होते, जे मोठमोठ्या अरबपतींच्या आयुष्याला सुखद बनवण्यासाठी आपलं आपलं खून पसीना घालवत होते. पण तरी महिन्याच्या शेवटी काही पश खिशात राहत नव्हतं आणि डोळे भरून येत होते. मी एका खाजगी कार्यालयात क्लर्क म्हणून काम करत होतो. पगार इतका थोडकासा होता की महिन्याचा खर्च भागवणं म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे टाकण्यासारखं होतं. तरी मी देवाला आभार मानायचो की किमान माझ्याकडे नोकरी तरी होती, बेरोजगार तरी नव्हतो. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या आयुष्यातील एक खास वळण होती, ज्याने माझी समज आणि माझं नशीब दोन्ही पलटून टाकलं. पण त्यावेळी मला काहीच कल्पना नव्हती की एका छोट्या सुंदर कामामुळे, नेक कामामुळे माझ्या आयुष्याचं पानच पलटून जाईल. तो जूनचा हॉट काळ होता आणि हिवाळ्याची दुपार होती, जेव्हा सूर्य आकाशाच्या मधोमध धरतीला गरम गरम करत होता आणि आकाशात अग्नीच उडत होता. एवढी उष्णता होती की पक्षी आपले घरटे सोडून कुठे लपले होते काही कळत नव्हतं. मी ऑफिसमधून सुट्टी मिळाल्यानंतर घरी जाण्यासाठी बस थांब्यावर उभा होतो, जिथे लोकांची खूप गर्दी होती. प्रत्येक जण घामाने भिजलेला, चेहऱ्यावर थकवा आणि चिंता पाहायला मिळत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आमच्या शहरात बस मिळणं म्हणजे एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हतं. तासनतास थांबून बस आली आणि तीही अशी की जिथे पाय ठेवायला जागा नव्हती. पण वच्ची माणसाला परिस्थिती असा भाग पाडते सगळं काही सहन करायची. मीही त्या बसबरीने बसमध्ये उभा होतो. माझ्या खिशात फारसे पैसे नव्हते, फक्त काही नाणी आणि काही चुरगळलेल्या नोटा, ज्या महिन्याच्या शेवटच्या काळातल्या होत्या. मला अजूनही आठवतं, त्या दिवशी माझ्या फार तहान लागली होती, पण मी थंड पाण्याची बाटली घेण्याऐवजी ते पैसे बसच्या भाड्यासाठी जपले. कारण जर मी त्या पैशातून पाणी प्यायला असतो तर कदाचित मला घरी चालत जावं लागलं असतं आणि एवढा उन्हात चालणं म्हणजे स्वतःला हळूहळू नष्ट करण्यासारखं होतं. असंच असताना एक जुनी आणि मोडकळीस बस धूर काढत बस स्टॉपवर थांबली. बसची अवस्था पाहून असंच वाटत होतं की ते अर्थात शेवटचा श्वास घेते. बस थांबताच लोकांची गर्दी तिथे इतकी झाली की असं वाटत होतं जणू काही मोफत काही वाटलं जाते. मी पण धक्के खाऊन बसमध्ये शिरलो. बसच्या आतलं वातावरण बाहेरच्या उन्हापेक्षा अजून भयंकर होतं. सगळीकडे वाईट वास पसरलेला होता. बसच्या प्रत्येक सीटवर 3-3 लोक बसलेले होते आणि उभं राहणाऱ्यांची संख्या तर खूप जास्त होती. बसण्यापेक्षाही जास्त लोक होते. जोरदार अडचणीत मी मागच्या दरवाजाजवळ उभा राहिलो. काही वेळातच बस निघाली. माझ्या आजूबाजूचे लोक त्यांच्या समस्या म्हणून बोलत होते. बसचा कंडक्टर एक निम्मा आणि जोरात ओरडणारा माणूस होता. तो सतत लोकांवर ओरडत होता. प्रवास सुरू असताना पुढच्या थांब्यावर बस थांबली आणि काही लोक चढले. त्यापैकी एक वृद्ध स्त्री होती, सुलभा, जिने पाहताच माझ्या मनात काहीतरी त्रास झाला. ती खूप कमकुवत दिसत होती. तिची कंबर वाकलेली होती आणि चेहऱ्यावर असंख्य दुःखाच्या रेषा होत्या. ती एक जुनी साडी घालून आली होती, ज्यावर अनेक लोक हसतील असं ती साडी होती. त्या खूप त्रास करून बसमध्ये चढत होत्या. कंडक्टरने पाहिलं पण त्याने तोंड वाकवलं आणि ओरडला, "अरे आजी, लवकर चढा, आमच्याकडे संपूर्ण दिवस नाहीये." वृद्ध स्त्री हायपर व्हेंटिलेशनमध्ये गर्दीत आली, पण त्यांना कुणी जागा दिली नाही. त्या घसरत घसरत वाचत आतमध्ये आल्या. मला खूप अस्वस्थ वाटलं. मी लगेच उभा राहिलो आणि त्यांना आधार दिला, पकडायला मदत केली आणि त्यांच्या थकलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यात कृतज्ञता आणि खोल दुःख दोन्ही दिसत होतं. बस पुन्हा चालू झाली आणि त्या आजींना ड्रॅगन कन्सर्न सहन करावा लागत होता. अचानक कंडक्टर गर्दीत येऊन जोरात ओरडला, "अहो आजी, तिकीट दाखवा, लवकर काढा." सुलभा आजींनी थरथरत्या हाताने साडीचा पदर तपासायला सुरुवात केली, पण तिथे काहीच नव्हतं. बसमध्ये अचानक सगळं शांत झालं. सगळेजण शांत बसले. कंडक्टर रागाने ओरडला, "आजी, तुम्ही मला भाजीवाला समजला आहात का? पैसे नसतील तर तुम्ही बसमध्ये का चढला? का मध्ये बसमध्ये तुम्ही आलात? फुकट प्रवास करायचा आहे का तुम्हाला?" हे ऐकताच सुलभा आजींच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. त्या कापणाऱ्या आवाजात म्हणाल्या, "बेटा, माझ्याकडे पैसे होते, पण कदाचित बसमध्ये चढताना कुठेतरी पडले असतील. आता माझ्या पदरामध्ये पैसे बांधलेले नाहीत. कुठे पडले मला माहीत नाही."
कृपया देवासाठी मला पुढच्या स्टॉपवर सोडून दे. मी चालत जाईन. कंडक्टर जोरात हसला आणि त्यांचा अपमान करायला लागला. ते पाहून माझा राग अनावर झाला. माझ्या खिशातले शेवटचे पैसे मी काढले आणि कंडक्टरच्या हातात दिले. आवाज काढून त्याला म्हटलं, हे घे बाबा, तुझं भाडं घे. पण आता तोंड तोंड बंद कर. अजून एक शब्द बोललास तर खबरदार. हे ऐकून कंडक्टर मात्र शांत झाला. मी सुलभाजींना आधार देऊन बसवलं आणि तिथल्या एका तरुणाला उठवून त्यांना जागा दिली. त्यांनी मला आशीर्वाद दिला. प्रवास चालू असतानाच आजी वारंवार माझ्याकडे पाहत होत्या. त्या अजिबात सामान्य वाटत नव्हत्या. पुढच्या स्टॉपला त्या उतरायला तयार होत्या तेव्हा त्यानं मला थांबवलं आणि आपल्या साडीच्या पदरात बांधलेलं एक गाठ उघडली. त्यातून एक जुना कागदाचा तुकडा काढला आणि माझ्या हातात दिला. त्या म्हणाल्या, बेटा, माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत, पण हा कागद जपून ठेव. हा तुझ्या चांगल्याचं फळ आहे. जेव्हा तू आयुष्यात खूप हातभर होशील ना, जेव्हा तुला वाटेल की तुझ्यासाठी सगळे रस्ते बंद झालेत आणि तुला आधार देणारं कोणी उरलं नाही, तेव्हा हा कागद उघड आणि त्यावर लिहिलेल्या पत्त्यावर ये. मी तो कागद माझ्या शर्टच्या खिशात ठेवला. आजी बसमधून उतरल्या आणि गर्दीत अचानक गायब झाल्या. मी घरी पोहोचलो तेव्हा खूप थकलेलो होतो. तर कागद कपाटाच्या दाराखालच्या जुन्या वर्तमानपत्रांच्या खाली दाबून ठेवला आणि मी विसरूनच गेलो. आयुष्य आपल्या मार्गाने चालूच राहिलं. नोकरी, गरिबी आणि संघर्ष सुरूच होता. अनेक महिने आणि वर्ष गेली. महागाई वाढली, माझी नोकरी धोक्यात आली आणि मी रात्रीच्या वेळी विचार करू लागलो की नोकरी गेली तर पुढे काय होईल? माझ्या वृद्ध आई वडील आणि भाऊ बहीण भावांचं काय होईल? या भीतीच्या सावलीत वेळ चालला होता आणि तो कागदाचा तुकडा माझ्या कपाटाच्या वर्तमानपत्रांच्या खाली अंधारात पडून राहिला होता. मी बरीच वाट बघत होतो, पण मला अजिबात आठवत नव्हतं की मी सुलभा आजींची मदत केली होती आणि त्यांनी मला कुठल्या तरी पत्त्याचा सल्ला दिला होता. तिकडे नशीब शांतपणाने आपलं जाळं मिनत होतं आणि हळूहळू मला त्या कठीण परीक्षेकडे नेत होतं. ज्याबाबत त्या आजी म्हणाल्या होत्या, अशी परीक्षा जी मला पुरेपूर तुटवून टाकणार होती. आणि मग ज्या कागदाची आठवण येणार होती. बसमध्ये झालेली छोटीशी घटना खरं तर एक मोठ्या नाटकाचा पहिला भाग होता आणि आता त्याचा पडदा उघडणार होता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ, ज्याने मला त्या मुक्कामापर्यंत आणलं जिथे माझी आजी माझी वाट पाहत होती. पण तेव्हा मी रोजच्या धकधकाच्या अडकलेलो होतो. मलाही कोणी सांगितलं नसल्यामुळे ते विसरलेला कागद माझ्या खिशात पडून होता, ज्याचं माझं नशीब पलटण्याची ताकद होती. बसचा तो प्रवास संपला, पण आयुष्याची खरी सुरुवात आणि परीक्षा आता होणार होती. माझ्या ऑफिसचं वातावरण हळूहळू बदलू लागलं. जे जुने मोठे साहेब होते ते सगळे निवृत्त झाले आणि त्यांची जागा नवीन प्रशासनाने घेतली, ज्यांचा एकच उद्देश होता, फक्त नफा कमावणं आणि कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वापर करणं. माझ्यासाठी ऑफिसला जाणं आता मानसिक छळासारखं झालं होतं, कारण तिथे रोज माझा बऱ्याच मोठ्या माणसांच्या बुटाखाली अपमान केला जायचा. पण पोट भरायला आणि खर्च चूल पेटवायला लागलेली जबरदस्त गरज माझ्या पायात बेड्या टाकत होत्या. मी सगळं शांतपणे सहन करत होतो आणि माझ्या कामात मग्न होतो. तो दुर्दैवी दिवस मला अजूनही आठवतो, जेव्हा मी नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचलो. तिथे वेगळीच शांतता पसरलेली होती. माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर रंग उडालेला दिसत होता आणि सगळे एकमेकांशी कानावर कुजबूज करत होते. मी माझ्या खुर्चीवर बसलो होतो की मला मोठ्या साहेबांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं, कारण आधी कधीच असं घडलं नव्हतं. खूप घाईघाईने साहेबांच्या खोलीत शिरल्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही, फक्त एक पांढरा लिफाफा माझ्या पुढे सरकवला आणि थंड आवाजात म्हणाले, समीर, कंपनीनं नुकतंच तोटा सहन करावा लागत आहे, त्यामुळे आता नवीन कर्मचारी घेणं शक्य नाही, म्हणून तुझं काम इथेच संपलं आहे. हे सांगून त्यांनी नोटीस दिली आणि 1 महिन्याचा पगारही दिला. म्हणाले, उद्यापासून कामाला यायचं नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकत गेली, कारण माझी नोकरी गेली होती. कानात जणू गरम तेल ओतलं असं वाटलं होतं. मी काहीतरी सांगायचं म्हटलं, ओठ हलवले, मग त्यांच्यासमोर हात जोडले. साहेब, माझे वृद्ध आईवडील आहेत. घराचा खूप खर्च आहे. मी आता नोकरीच्या शोधात आहे. पण साहेबांचं मन दगडासारखं झालं होतं. त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितलं. मी डगमगत्या पावलांनी खोलीच्या बाहेर आलो. असं वाटत होतं जसं ह्या ऑफिसचं छत माझ्यावर कोसळत आहे. मी ते 12 वर्ष दिली होती. माझी सगळी रुद्र पाणी दिलं होतं, पण आज मला अगदी टिश्यू पेपरसारखं वापरून फेकून दिलं होतं. मी माझं सामान घेऊन ऑफिसमधून बाहेर पडलो. जेव्हा मी ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा दुपारी खूप ऊन होतं आणि मला माझ्या आत खोल अंधार जाणवत होता. मी रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलो आणि तासनतास काही पाहत बसलो. लोक येत होते, जात होते. माझ्या मनात घरी जाण्याची जिद्दच नव्हती. मी विचार करत होतो की माझ्या वडिलांनी आणि आजारी आईला मी काय सांगेन. ते दोघंही माझ्यावर अनेकदा आधार ठेवतात आणि त्या मुलाला आता नोकरीच राहिली नाही. मी त्यांना खोटं काहीतरी सांगायचं ठरवलं. बरेच दिवस मी सकाळी तयार होऊन घर उठून बाहेर पडत असे. दिवसभर कधी एखाद्या पार्कमध्ये बसत असे, कधी रस्त्यावर भटकत असे, मग संध्याकाळी घरात परतायचं, असं की आईवडिलांना त्रास होऊ नये. पण खोटं लपवणं शक्य नाही आणि घरची परिस्थिती मिळवून ठेवणं शक्य नाही.
महिना संपला पण पगार आला नाही तेव्हा उपवासमार आमच्या दारावर थाप बसली. पैसे मला आधीच संपले होते. मी नोकरीच्या शोधात खूप पळालो होतो. लहान लहान ऑफिसमध्ये झालो. फॅक्टरीचा दरवाजा वाजवला पण सगळीकडे निराशाच मिळाली. कुठे म्हणायचे की वय जास्त झालंय तर कुठे जस मागितली ते गेली जी माझ्याकडे नव्हती. हळूहळू घरचं सामान विकायला लागलं. आधी माझं घड्याळ, मग आईचं सोनं, बाळ्या आणि मग घरातील भांडी विकण्याची वेळ आली. गरिबी आणि भूक माणसाला कुठल्या थराकडे नेते हे मी त्याच दिवशी शिकलो. जे मित्र माझ्या चांगल्या काळात माझ्यासोबत खात पित होते ते आता मला पाहून रस्ता बदलत होते. त्यांना वाटायचं कदाचित मी त्यांच्याकडून उधार मागेन, पैसे मागेन. नातेवाईक तोंड फिरवत होते. कर्जदार दरवाजावर येऊन गोंधळ करत होते आणि मी घरात तोंड लपून बसत असे. माझ्या आईवडिलांची औषधं संपली होती. ती खोकत खोकत रात्रभर जागत असायचे. आईच्या डोळ्यातील असहाय्यतेने मला आतून मारायला सुरुवात केली होती. मी स्वतःला अपराधी वाटू लागलो होतो की मी एक तर असबल मुलगा आहे जो आपल्या आईवडिलांना 2 वेळेची भाकरीही देऊ शकत नाही. मग एके रात्री वेळ अशी आली की घरात पिठाचा एकतरी कणही उरला नव्हता आणि आम्ही सगळेजण 2 दिवस उपाशी होतो. विजेचं कनेक्शन कापलं गेलं होतं आणि घरात घोर अंधार पसरला होता. उष्णता, डास आणि भूक यांनी मिळून आमचं आयुष्य नरक बनवलं होतं. मी अंगणात बसून आकाशाकडे बघत होतो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मनातल्या मनात देवाला तक्रार केली, हे देवा, ही काय परीक्षा आहे? मी कधी कोणाचं वाईटच केलं नाही, मग माझे सगळं का घडत आहे? मला हळूहळू नैराश्य मनात येऊ लागलं आणि वाटू लागलं की मी हे सगळं जग सोडून कायमचे डोळे मिटावे. मी मनात ठरवलं की अपमानापेक्षा बरं की मी कायमचं झोपून जावं, ज्यामुळे रोजचं आयुष्याचा तंपाशा संपून जाईल. या निराशेच्या मनस्थितीत मी माझ्या खोलीत गेलो आणि अंधारात कपाट उघडायला लागलो. मनात विचार येत होता की कदाचित तिथे काही जुनी वस्तू सापडेल ज्याची विक्री करून सकाळी न्याहारीची सोय तरी होईल. म्हणून मी कपाटातलं सामान उलटपालट करू लागलो. तेव्हा अचानक माझा हात वर्तमानपत्राच्या खालील रिकाम्या जागेवर लागला. नक्की का? कदाचित माझ्या रागात तो वृत्तपत्र उचलताना त्यातून एक लहानशी बुडबुडलेली कागदाचा तुकडा पडला खाली. मी फार निराशाने तो कागद उचलला. मेणबत्त्याच्या मध्यम प्रकाशात पाहिलं. तो कागद खूप जुना दिसत होता, पिवळसर करून टाकलेला. तो उघडला तसं माझं लक्ष तिथे लिहिलेल्या पत्त्यावर गेलं. लगेच माझ्या डोक्यात काहीतरी ठप्प झालं. त्या बसच्या प्रवासाची आठवण आली. तो उन्हाळ्याचा उंच असणारी ती दुपार, तो वाईट असणारा कंडक्टर वेणू आणि मी मदत करणारी ती सुलभा. तिने सांगितलेली गोष्ट, तू खूप जबरदस्त होणार आहेस. ती जे म्हणातेस तसंच जरी वाटत असलं तर तुझे सर्व रस्ते बंद केले जातील असं नाही. आधार उरला नाही तेव्हाच हा कागद उघडला. मी कडून हसून मनाशी विचार केला, एक गरीब म्हातारी बाई मला काय मदत करणार? मी तर स्वतःचं बसचं भाडं उचलायला पण मोहताज आहे. ती स्वतःचं बस उचलायला मोहताज आहे. तिने मला काय देणं असेल असं तर एक आश्रमाचा पत्ता देईल जिथे गरिबांना अन्न मिळत असेल, किंवा कुठली तरी संस्था असेल. आधीच मी ठरवलं होतं की ही फेकून देईन, पण पोटात भुकेचा त्रास आणि आईच्या खोकल्याचा आवाज ऐकून माझे हात थोडेसे थांबले. बुडत्याला काठीचाही आधार खूप मोठा असतो. त्यावेळी त्या अवस्थेत मी होतो. कुठलीही आशा सोडण्याची हिंमत नव्हती मला. मनात विचार आला की असो, दारोदारी लाथा तर खातच आहे मी. एकदा तिथे जाऊन पाहिलं, त्या पत्त्यावर गेलं तर काय हरकत होती? कदाचित तिथून काही चांगले मिळेल, काही राशन तरी मिळेल, किंवा एखादी लहान मोठी नोकरी तरी नक्कीच मिळेल. त्या पत्त्यावर नक्की जायला हवं. संपूर्ण रात्र माझ्या डोळ्याला झोप लागली नाही आणि सकाळ होताच मी ठरवलं की नक्कीच त्या पत्त्यावर जाईन. माझ्याकडे भाड्याचे पैसे देखील नव्हते, म्हणून मी पायी जायचं ठरवलं. मी इथे इकडे तिकडे चौकशी करून त्या पत्त्याबद्दल माहिती जमवली तर तो पत्ता शहराच्या दुसऱ्या टोकाला होता. तो माझ्या घरापासून खूप दूर होता. तो भाग श्रीमंतांचा होता, जिथे आलिशान आणि स्वच्छ रस्ते होते आणि जिथे गरिबांचं पोहोचणं अगदी शक्यच नव्हतं. मी माझे जुने बूट घातले, जे ठिकठिकाणी जवळजवळ फाटलेले होते, आणि शर्टवरचं डाग काढायचा परीक्षा केला, पण काहीच फायदा झाला नाही. म्हणजे वाटू नये की मी कुठल्या भिकाऱ्याप्रमाणे दिसत आहे. भुकेलेला तरी मी घरातून निघालो. रस्ता मोठा आणि कठीण होता. सूर्याने आपला प्रवास अक्षरशः सुरू केला होता. त्यामुळे उन्हाची कडक झळ वाढत चालली होती. मी रस्त्याच्या कडेने चालत होतो. मोठ्या गाड्या माझ्याकडेने जात होत्या, ज्यात बसलेले लोक एसीचा थंडावा घेऊन बसलेले होते आणि मी मात्र घाम गाळत माझ्या नशिबाला सुसंवाद करत होतो. अनेक तासाच्या प्रवासानंतर, पायी चालल्यानंतर माझे पाय अक्षरशः फुटले होते आणि घसा काट्याप्रमाणे झळू लागला होता. पण मी थांबलो नाही, कारण माझ्याकडे थांबण्याचा काहीच पर्यायच उरला नव्हता. माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या आईवडिलांचे भुकेलेले चेहरे दिसत होते. ते खोकलेल्याचा आवाज येत होता. मी मला थोडं अंतर अजून चालायला म्हणत होते. दुपारची वेळ होती. मी शहराच्या त्या भागात शिरलो जिथे
जिथे सगळंच वेगळं वाटायचं. तिथे एकही आवाज नव्हता, धुळही नव्हती आणि लोकही वेगळ्या प्रकारचे दिसत होते. मोठमोठे बंगले होते त्या ठिकाणी, ज्यांच्या सुंदर गेटवर गणवेशातील गार्ड उभे होते. रस्ते अगदी शांत होते, रस्त्यावरती दोन्ही बाजूनी हिरवीगार झाडं डोलत होती. इथे आल्यावर माझ्या गरिबीची जाणीव मला आणखी जळजळून जाणवू लागली. मी स्वतःला एक अनोळखी आणि नकोसा माणूस वाटत होतो, ज्याला या स्वर्गासारख्या ठिकाणी कोणतंही काम नव्हतं. मी वारंवार माझ्या खिशातून तो पत्ता काढून पाहत होतो की नक्की हा तोच पत्ता आहे का, आणि ती तिकडे लिहिलेली नावे वाचत असे. मला आश्चर्य वाटत होते की त्या आजीने मला इथला पत्ता का दिला असेल. त्या आजी नक्की इथे राहत होत्या का? त्या कुठल्याही बंगल्यात काम करत होत्या का? त्या एखाद्या श्रीमंत घरचे मोलकरीण होत्या का? जर तसे असते तर मग त्या माझी कशी मदत करू शकतील बघूयात. खरंच त्या माझ्या मदत करतील का? त्यांनी मला या पत्त्यावर का बोलवलं? मला इथे माळी की चौकीदाराची नोकरी मिळेल असाच विचार करून मी माझे पाऊल अजून वेगाने टाकायला सुरुवात केली. शेवटी इकडे तिकडे फिरत फिरत मी त्या गल्लीमध्ये पोहोचलो, जिचे नाव कागदावर लिहिलं होतं त्या पत्त्यावर लिहिलेलं होतं. ही गल्ली त्या भागातील सगळ्यात VIP अशी वाटत होती. इथली घरं म्हणजे घर नव्हे, अगदी महालासारखी दिसत होती. हे सगळं पाहून माझं मन जोरजोरात धडधडू लागलं. मी एक एक करून सगळे नंबर पाहायला सुरुवात केली. घर नंबर 30, घर नंबर 40, घर नंबर 45 आणि मग माझं लक्ष त्या घराकडे वळलं, ज्या घराचा नंबर माझ्या कागदावर होता. घराच्या पायथ्याशी थांबले आणि माझं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. हे काही साधं घर नाहीये, तर एक फार मोठं घर आणि शानदार महाल होता एक प्रकारचा, ज्याच्या 4 भिंती इतक्या उंच होत्या की आतलं काही दिसत नव्हतं. पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेलं ते घर, त्यांचं तो गेट खूप मोठं आणि सोन्याच्या रंगाचं नक्षीकाम केलेलं होतं. सूर्यामध्ये तो गेट जोरात चमकत होता. गेटच्या दोन्ही बाजूला मोठमोठे सिंहाचे पुतळे होते आणि कॅमेरे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसावर नजर ठेवत होते. माझं मन थक्क झालेलं होतं. मला स्वतःच्या डोळ्यांना विश्वास बसत नव्हता. खरंच काय असं? हा ॲड्रेस मला आजींनी असा कसा दिला होता? आजी खरंच इथे राहते का? ती आजी इथे राहणं अगदी अशक्यच आहे, कारण त्या तर एक रुपयासाठी मोहताज होत्या. त्या इतक्या मोठ्या महालात कशा राहू शकतात? मला वाटत होते की त्यांनी पत्ता नक्कीच चुकून दिला होता वाटतं. नाहीतर ते इथे भीक मागायला येत असतील आणि चुकून मलाही त्यांचा पत्ता दिलाय आणि त्यांच्यासोबत मला बोलवलं असेल, ज्यामुळे मी त्यांच्यासोबत हेच काम करू शकेल. माझ्या मनात हजारो विचारांची गोंधळ सुरू झाला होता. मी ठरवलं की इथून लगेच निघून जायला हवं. इथे तर गेटच्या जवळ उभं राहू द्यायचं नाही. गार्डने जर मला पाहिलं तर मला धक्के बाळवून नक्कीच बाहेर काढेल. मी माझ्या सद्यस्थितीकडे पाहत होतो. माझे कपडे खानेरडे आणि केस विस्कटलेले इकडे तिकडे होते. मला नक्कीच वाटलं की मला इथून घाबरून हाकलून देतील. चेहऱ्यावर धूळ साचून होते आणि पूर्ण फाटलेली होते बूट. मी या शाही महालासमोर अगदी डागासारखा वाटत होतो. पण मग माझ्या लक्षात आलं की मी इतक्या दूर पाय तुडवत इथपर्यंत आलो आहे आणि आता तर माझ्याकडे गमवायला काहीच उरलेलं नाही. अपमान तर अक्षरशः मी रोज सहन करत होतोच. इथून लाथ मारून बाहेर काढलं तर काय फरक पडणार आहे? म्हणून मी पुन्हा हिंमत केली आणि थरथरत्या पावलांनी गेटकडे पुढे जाऊ लागलो. मन गळ्यात अडकल्यासारखं वाटत होतं, असं की कुणी गाड येऊन मला थोबाडीत मारून मला इथून हाकलून देईल, परत पाठवेल. गेटजवळ पोहोचलो तेव्हा तिथल्या एका इंटरकॉमकडे माझं लक्ष गेलं. मी थरथरत्या हाताने ते बटन दाबलं आणि काही क्षणांचा जोराचा आवाज आला. जी कोण आहे? माझ्या घशात माझाच आवाज फसफसला. मी खूप मुसळधार थुंकी अक्षरशः गिळली आणि म्हणालो, मी समीर आहे. मला एक आजींनी हा पत्ता दिला होता. अजून माझं बोलणं पूर्ण झालं नव्हतं की अचानक दुसऱ्या बाजूनी सगळं शांत झालं. मला वाटलं कदाचित तो ऐकणारा माणूस निघून गेला असेल किंवा आत बसलेला गार्ड एकमेकांशी काहीतरी माझं बोलणं ऐकून माझ्यावर हसत असतील. हा विचार करून मी निराश होऊन वळणारच होतो तेव्हा अचानक गेटच्या आतून कोणीतरी थांबण्याचा आवाज आला. जोरात पळत येण्याचा आवाज आल्याने मग तो जबरदस्त गेट एका हलक्या आवाजासोबत आपोआप उघडा होऊ लागला. ते पाहून मी माझ्या जागेवरच शांतपणे थांबलो होतो. गेट उघडला की समोरचा नजारा असाच एखाद्या स्वप्नासारखा होता. आत एक खूप मोठा हिरवागार लॉन होता, ज्यात हजारो रंगीबेरंगी फुलं फुललेली दिसत होती आणि त्यातच एक खूप सुंदर फवारा चालू होता. त्या लॉनच्या अगदी समोर ती जबरदस्त इमारत दिसत होती, जी अगदी चित्रपटातील हिरोईनलाही टक्कर देऊ शकली असती, पण जास्त थक्क करणारी होती. थक्क करणारी गोष्ट ही इमारत नव्हती तर गेटच्या आत
उभे जे ते लोक होते जे कदाचित माझ्यासाठीच थांबले होते. एक शानदार तरुण जो खूप महागडा तो सूट घातलेला होता आणि त्याच्या मागे अनेक नोकर युनिफॉर्ममध्ये उभे होते. मला पाहताच त्या तरुणाच्या चेहऱ्यावर असं हास्य फुटलं, जणू काही त्याला कोणता तरी हरवलेला खजिना सापडला आहे. हे सगळं पाहून मला खूप घाबरल्यासारखं वाटलं. मला वाटलं कदाचित हे लोक मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत किंवा मी चुकून कुठलं तरी चुकीचं बटन दाबलंय. मी मागे हटण्याचा प्रयत्न करून माफी मागायला सुरुवात केली. साहेब, मला माफ करा. कदाचित मी चुकीच्या जागी आलोय असं म्हणत होतो, पण त्या तरुणाने पुढे येऊन आदराने आणि आत्मविश्वासाने सांगितलं, नाही समीर साहेब, आपण अगदी बरोबर जागी आले आहात. आम्ही बराच काळ तुमची वाट पाहतो आहोत. असं ऐकून मला वाटलं मी नक्कीच वेडा झालोय. मला काहीतरी वेगळंच दिसतंय की हे सगळं स्वप्न आहे की काय, कारण त्या तरुणाने म्हणालं होतं की तो कित्येक वर्षापासून माझीच वाट पाहतोय. अशी माणसं ज्यांच्याकडे खाण्यासाठी अन्नाचा तुकडाही नाही, ती माणसे माझ्याकडे वाट पाहत आहेत. मी थोडा अनवधानाने म्हणालो, पण तुम्ही मला असं कसं ओळखता आणि ती आजी कुठे आहेत? तरुणाने आदराने रस्ता बाजूला करून मला आत यायचा संकेत दिला आणि म्हणाला, पहिलं आत या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आतच द्या. मी जणू काही रोबोटसारखं चालत त्या महालाच्या आत गेलो. माझे घाणेरडे बोटं कपडे त्या महागड्या फरशीवर पडत होते, ज्यामुळे मला खूप लाज वाटत होती. पण तो तरुण मला असं काही घेऊन जात होता, अगदी जणू मी एखादी VIP पाहुणा आहे. आम्ही चालत चालत त्या महालाच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचलो, जो पूर्णपणे काचाचा बनलेला होता. जसं आम्ही तो दरवाजा ओलांडला, थंड हवेच्या झुळकीने माझं स्वागत झालं. आतलं दृश्य बाहेरपेक्षा जास्त सुंदर आणि सुखद होतं. महागडे झुंबर, मऊ आणि नाजूक गालिचे आणि भिंतीवर लावलेली महागडी पेंटिंग्स, हे सगळं माझ्या मेंदूत लय भारी चोरी करत होतं. तो तरुण मला घेऊन एका मोठ्या हॉलमध्ये खोलीत गेला, जिथे भिंतीवर एक खूप मोठा फोटो लावलेला होता. त्या तरुणाने त्याकडे बोट दाखवून म्हटलं, तुम्ही यांना ओळखता का? मी नजर वर करून त्या फोटोला पाहिलं आणि जेव्हा मी तो फोटो पाहिला तेव्हा डोकं गरगरायला लागलं. श्वास थांबला. तो फोटो कुणाचा तरी नव्हता, तर सुलभा आजींचाच होता. तो फोटो ज्यांना मी काही वर्षांपूर्वी त्या बसमध्ये पाहिलं होतं, त्यांना मदत केली होती. मग त्या फोटोमध्ये आजी फाटलेल्या कपड्यात नव्हत्या, तर अगदी महाराणीसारख्या सोन्याच्या हिऱ्यांच्या दागिन्यात सजलेल्या होत्या. त्यांच्या ओठातले शांत हसणं तेच होतं जे शेवटच्या वेळी बस स्टॉपवर मी पाहिलेलं होतं. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या तरुणाकडे पाहून म्हटलं, अरे ही तर तीच आजी आहे. पण हे सगळं काय आहे? हा महाल म्हणजे काय? त्यांचे फोटो पाहून लक्षात आलं की ती एक गरीब बाई होती. तरुणाने माझ्या डोळ्यात डोकावत खोल श्वास घेतला आणि मग एक रहस्य सांगितलं, ज्याने माझं सगळं जगच हलवलं. त्यानेच म्हटलं, समीर साहेब, ही माझी आजी आहे. ती या शहरातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक होती. पण तिला माझ्याशिवाय कोणताच वारस नव्हता. आणि तेव्हा मी खूप लहान होतो. आजींना एक वेगळी सवय होती, ती म्हणजे माणुसकीची परीक्षा घेणं त्यांना आवडायचं. त्या अनेकदा वेश्यांतर करून बसमध्ये सामान्य माणसासोबत बसायच्या. बसमध्ये बसून त्या माणुसकीची परीक्षा घ्यायच्या. प्रवास करत होतो तेव्हा असं पाहायचं होतं की या शहरात कुणीतरी अजूनही असं आहे की जो कोणत्याही हेतू किंवा स्वार्थाशिवाय मदत करायला तयार आहे. तो पुढे म्हणाला, मी आणि माझे लोक वर्षानुवर्ष असंच करत आलो आहोत, पण दरवेळी निराश होऊन घरी परतत असतो. लोक आमची थट्टा करायचे, हसायचे, पण त्या दिवशी, त्या गरमीच्या दिवशी तुम्ही जे केलं ते कुणीच केलेलं नव्हतं. मी दगड झालो होतो त्यांचं बोलणं ऐकून. मला विश्वासच बसेना की ते सोपी नाणी जी मी कंडक्टरला दिली होती त्यांची किंमत एवढी असू शकत होती. तरुणाने आपलं बोलणं सुरू ठेवलं. आजी त्या दिवशी घरी परतल्यावर खूप खूप खुश होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांचा वारस सापडला आहे, असा माणूस ज्यांचं हृदय सोन्यासारखं स्वच्छ आहे. तेव्हा त्यांनी संपत्ती वाटपाचं पत्र पण लिहिलं होतं आणि असं सांगितलं होतं की जेव्हा तो माणूस हा कागद घेऊन या ॲड्रेसवर येईल, त्याला सन्मानाने आणि प्रेमाने घरात घेतलं जावं. मी थरथरत त्या आवाजात म्हणालो, आणि त्या आता सध्या कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. हे ऐकून तरुणाच्या डोळ्यात अश्रू भरून आले. तो खाली पाहू लागला आणि म्हणाला, मला खूप वाईट वाटतं, कारण त्या आता या जगात नाही आहेत, त्या गेल्या आहेत. त्या लिहिल्यानंतर काही महिन्यातच त्या दिवसानंतर काही महिन्यातच त्या आमच्यापासून दूर गेली, पण तोपर्यंत ती जिवंत होती. रोज तुमची वाट पाहायची. ती म्हणायची, एक दिवस तो मुलगा नक्की येईल, जेव्हा संपूर्ण जग त्याला बाजूला करेल आणि तेव्हा तो माझ्याकडे येईल. आणि आज तिचं म्हणणं खरं ठरलंय. हे ऐकून माझ्या मनात काहीतरी फुटल्यासारखं झालंय. ती बाई ज्यांनी माझ्यासाठी एवढा मोठा रोड मोकळा केला होता, ती आता जगात नाहीये. त्या तरुणाने एक फाईल माझ्याकडे दिली आणि म्हणाला, ही आजींची प्रॉपर्टी आहे समीर साहेब. त्यांनी त्यांच्या मालकीच्या मालमत्तेतील
एक मोठा भाग दिलेला आहे. त्यांच्या फॅक्टरीची देखरेख तुमच्या नावावर होती. त्यांना असं हवं होतं की त्यांची संपत्ती अशा माणसाच्या हातात जावी किंवा त्यांच्या नावावर व्हावी, जो दुःख, दर्द आणि समाजातील गरिबी समजू शकतो, जो गरिबांचे हाल पाहून हसत नाही तर त्यांना मदत करतो. माझ्या थरथरत्या हातातून ती फाईल पाहून मी वाचली. माझे डोळे फाईलवरच होते आणि माझ्या मनात विचार चालू होते की देवाची लीला किती विचित्र असते. तो कसा रस्ते बनवतो. मी घरातून भीक मागायला निघालो होतो आणि इथे चक्क मला एक चांगली संधी मिळाली. ती सुलभा आजी, ज्यांच्यावर तेव्हाचे लोकांची थट्टा केली जात होती, पण त्या खरंच एक देवदूत होत्या, ज्या माझं नशीब बदलायला आई संधी ठरल्या. ती आली होती. मी तिथेच गुडघ्यावर बसलो आणि रडू लागलो. हे अश्रू आनंदाचेही होते आणि पश्चातापाचेही होते. वाटलं की मी त्या कागदाला इतक्या वर्षापर्यंत रद्दी समजून का ठेवलं. पण कदाचित देवाची इच्छा होती की आधी खाल्लं पाहिजे, भुकेले राहायचं, तहानले राहायचं, जेणेकरून जेव्हा हे सगळं मिळेल तेव्हा त्यांची किंमत कळेल. तो महाल, ती संपत्ती, तो सन्मान सगळा माझ्या पायाखाल होता. पण माझी नजर भिंतीवर लावलेल्या त्या फोटोवरच थांबली होती, जिथे आजी हसत होती, जणू काही म्हणत होती, बघ बघ बाळा, मी म्हटलं होतं ना, जेव्हा तू मजबूर होशील तेव्हा हा कागद तुझ्या कामाला येईल. मी तिथे बसून खूप रडत होतो. आजीची आठवण काढत होतो आणि तो तरुण जवळ उभा राहून मला आधार देत होता. माझे अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते, कारण हे फक्त आनंद अश्रू नव्हते, तर नशिबातील दुःखाचं ओझं होतं. ते घळाघळ वाहत होते. ते मी आणि माझ्या कुटुंबाने तोंड दिलं होतं. ज्या तरुणाचं नाव अथर्व होतं त्याने मला पाणी पाजलं आणि धीर दिला. त्याने सांगितलं की आजींच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं की त्यांच्या मालमत्तेचा 40% भाग चांगल्या कामासाठी राखीव ठेवावा आणि त्यांचा या हिस्सा काळजी घेणं आणि मालकी हक्क त्याचा आहे. माणसाला त्याला चिठ्ठी आणणाऱ्याला नक्कीच काहीतरी द्यायला हवं. कारण आजी म्हणायची की जो माणूस स्वतःच्या खिशात पैसे नसतानाही अज्ञात लोकांना मदत करू शकतो, तो कधीच संपत्तीवर गैरवापर करणार नाही, गर्वही करणार नाही. अथर्वने मला सांगितलं की आजींनी माझ्यासाठी वेगळं घर आणि थोडी चांगली रक्कम ठेवली आहे, ज्यामुळे मी माझ्या जीवनाच्या गरजा सहज भागवू शकेन आणि प्रामाणिकपणाने त्यांचे हे काम पुढे नेत राहीन. हे सगळं ऐकत मला असं वाटलं की जसं मी कुठल्या तरी जादूच्या राज्यात आलो आहे, जिथे डोळे उघडताच एखादा भिकारी राजा बनतो. त्याचप्रमाणे माझ्या बाबतीत झालं होतं. अथर्वने तसंच त्यावेळी त्याच्या अकाउंटंटला बोलवलं आणि मला लगेच माझ्या गरजेप्रमाणे मोठी रक्कम दिली आणि म्हणाले, समीर साहेब, ही तुमची अमानत आहे. तुम्ही ठेवा आणि घरी चला. तुमचे आई वडील तुमची आतुरतेने वाट पाहत असतील. मी थरथरत्या हाताने ती रक्कम धरली, जी कदाचित गेल्या 10 वर्षांच्या माझ्या पगारापेक्षाही जास्त होती. मला माझ्या आईवडिलांची आठवण येऊ लागली, जे घरी भुकेलेले, तहानलेले, माझ्या येण्याची वाट पाहत घरी बसलेले होते. मी अथर्वांकडून परवानगी मागितली तर त्याने त्याची वैयक्तिक गाडी आणि ड्रायव्हर माझ्यासोबत घरी पाठवला, ज्यामुळे ते मला आदराने घरी सोडून येतील. जेव्हा मी त्या आलिशान महालातून बाहेर पडलो तेव्हा माझी चाल आता तशी नव्हती जशी आत येताना होती. जसं घाबरलेलं होती तशी आत्ता नव्हती. आता माझ्या खांद्यावर निराशेचं ओझं नव्हतं, तर एक खूप मोठी जबाबदारी आणि ऋणानुबंधाचं ओझं होतं. मी गाडीत बसलो. त्या गाडीची मऊ सीट मला काट्यासारखी टोचत होती, कारण मला आठवत होतं की माझ्या घरी माझे आई वडील, माझी बायको कोणत्या स्थितीत माझी वाट पाहत असतील. गाडी शहरांच्या रस्त्यावर धावत होती आणि मी खिडकीतून बाहेर त्या लोकांना पाहत होतो, जे उन्हात चालत होते. सकाळपर्यंत मीही त्यातला एक होतो आणि आता देवाने मला त्यांच्यापासून वेगळं केलं होतं. हे सगळं त्याच एका चांगुलपणाचं फळ होतं. फक्त छोटंसं चांगलंपणाचं फळ होतं, जे मी कोणताही लोभ न करता केलं होतं. गाडी जेव्हा माझ्या गल्लीतील मोडकळीस आलेल्या रस्त्यावर शिरली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा त्या चमकदार मोठ्या गाडीवर थांबल्या. कारण आपल्या गल्लीत अशी गाडी येणं म्हणजे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. गाडी माझ्या घराच्या दारावरच्या पाशी थांबली आणि मग गल्लीतील लोक आश्चर्याने पाहायला लागले की नक्की कोण आलंय. बघायला लागले. बघायचे आत गाडीतून कोण उतरते. जेव्हा ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि मी दरवाजातून बाहेर आलो तेव्हा सगळेच मला पाहून थक्क झाले. मी ड्रायव्हरचे आभार मानले आणि त्याला घरी परत पाठवलं. मी पटकन घरात शिरलो. घरात गरिबाची सावट आणि अंधार पसरलेला होता. नेहमीप्रमाणेच माझे वडील चारपाईवर पडलेले होते आणि माझी आई जवळ बसून हाताने पंखा फिरवत होती, त्यांना हवा घालत होती. मला पाहून आईने छोट्याशा आवाजात विचारलं, बेटा, काही प्रबंध झालाय का?
मी धावत त्यांच्याजवळ गेलो आणि पायाशी बसलो. माझ्या खिशातून नोटांची बंडल काढून त्यांच्यासमोर ठेवली आणि रडत म्हणालो, आई, देवाने आपलं ऐकून घेतलंय. देवाने आपले दिवस बदललेले आहेत. माझे आईवडील आश्चर्य आणि थोड्या भीतीने त्या नोटांकडे पाहत होते. आई घाबरून म्हणाली, बेटा, एवढे पैसे कुठून आणले? तुझा काही गैरकाम तर केलं नाही ना? कुठून एवढे पैसे आणले? कोणाचा एवढा अधिकार तर घेतलेला नाहीस ना? मी त्यांचे हात धरले, हातात घेतले आणि त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली की नक्की काय घडलं होतं, की बसचा प्रवास कसा झाला होता आणि ती वृद्ध आई माझ्या या अवघड काळात कशी आधार ठरली, कशी मदत केली तिने. हे ऐकून माझे आईवडील हात जोडून देवाचे आभार मानू लागले. घरात खूप दिवसांनी चूल पेटली होती. आज चूल पेटली. मी लगेच बाजारात जाऊन राशन, औषधं आणि फळं घेऊन आलो. घरातील सगळं सामान घेऊन आलो. त्या रात्री आम्ही पोटभर जेवण केलं आणि शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी अथर्वने जुनी कायदेशीर कामगिरी पूर्ण केली आणि मला आजींच्या समाजसेवेच्या संस्थेचे हेड बनवलं. मला राहायला एक भारी आलिशान घर मिळालं आणि सुंदरसं घर मिळालं आणि मी माझ्या आईबाबांना तिथे घेतले आणि तिथेच शिफ्ट झालो. पण मी एक गोष्ट निश्चित केली, माझी किंमत कधीच मी विसरणार नाही. सुरुवातीला सगळ्यांचीच नावे लिहिली, जे माझ्या कठीण वेळी माझ्याबरोबर होते. मला साथ दिली होती ज्यांच्याही बरोबर होते, पण कुणीतरी मला फसवलंही होतं. मी त्यांना मदत केली, ते नातलग असो किंवा नसोत. जे लोक माझं नुकसान करायला उद्युक्त होते त्यांच्यासुद्धा. कारण आमची आजी नेहमी सांगायची, चुकीकडे वळायला नको, चांगलपणा दाखवूनच बदला घ्यावा. ते तरमुसर माणुसकी असते. त्या बसच्या थांब्यावर गेलो आणि आमच्या कंडक्टरला शोधलं. तोच आमची आज बदनाम केलेला होता. तो दिवस अजूनही आठवत आहे. त्या स्थितीत असताना मी माझी ओळख करून दिली तर तो थोडा लाजला. त्याने सगळं सांगितलं. मी त्यालाही नोकरी दिली, जेणेकरून त्याला कळेल की आदर केल्यानेच आदर मिळतो, गरिबांना मदत केल्याने चांगलंच होतं. मी आजींच्या पत्राप्रमाणे गरिबांसाठी जेवणाच्या रांगा सुरू केल्या, रुग्णालय बांधलं आणि विधवांसाठी मदतीचा फंड तयार केला. मी रोजच तिथे जात असे आणि माझ्या हाताने लोकांना जेवण वाढायचं. अथर्व माझ्यासोबत काम करायचा. तो मला आजींच्या गोष्टी सांगायच्या, कसं वेश बदलून लोकांच्या वागण्यावर लक्ष ठेवायचं. वेळ गेली आणि मी शहरात एक प्रसिद्ध माणूस बनलो. लोक माझा आदर करू लागले, मान सन्मानाने पाहू लागले. मग पण माझ्या मनात आजही तो समीर जिवंत होता, जो बसमध्ये धक्का खायचा. मी खूप वेळ बागेत एकटा बसायचो आणि त्या जुन्या सुरकतलेल्या कागदाला बघायचो, ज्याला मी फ्रेम करून माझ्या खोलीत लावून ठेवले होते. तो कागद मला आठवत असायचा की माणसाची खरी कमाई संपत्ती नाही, तर तो आशीर्वाद असतो, जी एखाद्या मजबूर माणसाच्या हृदयातून निघलेली असते. सुलभा आजी या जगातून गेल्या होत्या, पण माझ्यामध्ये जिवंत होत्या. त्यांनी लावलेलं रोप आता एक मोठं झाड झालं होतं, ज्यांच्या सावलीत हजारो लोक येत होते. मी खूप वेळ आजींच्या फोटोसमोर बसायचो. त्यांना म्हणायचो की मी तुमचं आयुष्याचं अमानत खरंच नीट सांभाळली आणि नेहमी प्रयत्न करतो की कोणताही गरजू व्यक्ती माझ्या दारातून रिकामा हाताने जाऊ नये. ही गोष्ट फक्त माझी नाही, तर त्याही प्रत्येक माणसाची आहे, जे चांगुलपणावर विश्वास ठेवतात. माझ्या आयुष्याच्या प्रवासाने मला समजले की देव कधीच कोणालाचा चांगुलपणा व्हायला घालवत नाही. मग तो चांगुलपणा मोहरीच्या काना इतकाच का असो. जेव्हा आपण कोणासाठी गोष्टी सोप्या करतो, तेव्हा नशीब आपल्यासाठी काही अशी वाट उघडतो, ज्याची आपण कधी स्वप्नातही कल्पना केली नसते. जसं बसचं तिकीट, ज्याची किंमत काही रुपयेच होती, पण त्यामुळे मला सगळं काही मिळालं. ज्याला करोडो रुपयांना पण खरेदी करता येत नाही, ती मनशांती आणि सन्मान. आजही जेव्हा मी एखाद्या वृद्ध आणि लाचार व्यक्तीला पाहतो, तेव्हा मला आजीची आठवण येते. मग मी लगेच त्यांची मदत करायला धावतो, कारण असं वाटतं की कदाचित तोही कोणता तरी देवदूत असू शकतो किंवा माझ्या कर्मांना सुधारण्याचा मार्ग दाखवणारा असू शकतो. माझं आयुष्य बदललंय, पण मी असं ठरवलं की मी स्वतःला बदलणार नाही. कारण मी ज्या दिवशी बदललो आणि अहंकाराने भरून गेलो, त्या दिवशी माझं खरं ओळखपत्ता हरवलं जाईल आणि मी पुन्हा मूळ जमिनीत मिसळून जाईल, जिथून मी उठून आलो होतो. आज मी माझ्या घरात बसून बाहेर पाहतोय तर तळपती दुपार आठवते, ते मोडकळीस आलेली बस आठवते आणि मी हसतो की माणूस मोठमोठ्या योजना करत असतो, पण मित्रांनो, खरं तर योजना देव करत असतो. जो कोणाला हवं त्यांना मान देतो आणि जो कोणाला नको असतो त्याला अपमानही देतो. पण इतकी असते की माणसाचं मन शुद्ध असावं आणि त्याचा हेतू खराच असावा. सुलभा आजीने मला फक्त संपत्ती दिली नाही, तर माणूस मनाचा धडाही दिला होता, जो मी माझ्या पुढच्या पिढ्यांनाही शिकवू इच्छितो आणि तोच माझा खराखुरा वारसा आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ह्या आजीची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माणुसकीची घेतलेली परीक्षाही कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओ लाईक करा आणि शक्य तितकं शेअर करा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. ही कथा फक्त शिक्षणासाठी आणि मनोरंजनासाठी बनवलेली आहे. पूर्णपणे कल्पना धार्मिक आहे. यातल्या पात्रांनाही, घटना, ठिकाणांनाही प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही. मित्रांनो, भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.